बेळगावमध्ये शिवजयंती खूप जोरात सेलिब्रेट केली जाते. हो. तर द फर्स्ट टाइम आय रिअलाइज्ड इट की महाराजांची पालखी येते. इट हॅड नॉट डॉन्ड ऑन मी की सगळ्या देवांची पालखी येते आणि दिस इज अ किंग, दिस इज अ ह्युमन, राईट? व्हॉट डज दिस मीन? This means that a human has gotten elevated to the status of a god. Yep. Absolutely. Profound thing for like a 6th standard, 7th standard kid. Absolutely. So many things that happened in the later part of his life proves that. आणि तुझा प्रश्न हे कसं त्यांच्यामध्ये आलं तर ते माहिती नाही, पण तो जो युनिकनेस होता ना, त्या सगळ्या क्वालिटीज ज्या आपल्याला आपल्या इथल्या राजांमध्ये युजली दिसत नाहीत, त्या परत त्यांच्यामध्ये दिसल्या. नुसतं स्वराज्य स्थापन करायचं नाही. 2 फक्त मी तुला उदाहरणं सांगतो. एक म्हणजे क्रिएटिव्हिटी, अनबिलिव्हेबल क्रिएटिव्हिटी. त्यांनी जे फोर्ट्स बांधले, फक्त 35 वर्षांचं त्यांचं राज्य आहे. साधारण 16-17 वर्ष चालू केलं आणि 50व्या वर्षी 30 ते 35 वर्षात जलदुर्ग म्हणजे जंजिरे, जमिनीवरचे किल्ले आणि गड किल्ले, डोंगरावरचे गड किल्ले, हे त्यांनी इतक्या प्रमाणात बांधले आणि इतक्या प्रमाणात डागडुजी केली. त्याचा अभ्यास करायला आजही विदेशातून पथकं येतात. सो ही जी क्रिएटिव्हिटी होती एवढ्या कमी वर्षात कसं त्यांनी निर्माण केलं हे माहिती नाही, पण त्यांनी 30 ते 35 वर्षात एक नवीन राज्य, नवीन जग निर्माण केलं आणि ते सुद्धा गड किल्ल्यांवर, डोंगरांवर. अनेक गड किल्ले परत बांधून काढले, अनेक गड किल्ले निर्माण केले. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यकारभाराकडे लक्ष दिलं आणि क्रांतिकारी चेंजेस केले, रिव्होल्युशनरी. म्हणजे त्यावेळची जहागीरदार, तू ऐकलं असशील की जहागीरदार होते आणि छोटे छोटे त्यांचे संस्थान होते, ते नष्ट करून डायरेक्ट सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन खाली त्यांनी आणलं. रेव्हेन्यू कलेक्शन असेल किंवा काय. सो तू म्हणतो सगळ्याच बाबतीत ते रिव्होल्युशनरी होते. त्याच्यामुळे हे जी पालखी वगैरे काढतात ना, ते त्याच्यामुळे की असा माणूस शतकांमधनं एखादाच जन्माला येतो आणि मग त्याला ते देव पण मिळतं.